हॅलो हॅलो काही काम करत नाही मी साहेब पैसे 5 वर्ष 2 कोटी रुपयाला किती त्रास होते ते तर आम्ही 50 कोटी रुपये दिले तुम्ही कामच केलं नाही काय आणि साहेब काम साफसफाई केली झालं त्यावेळेला सांगितलं जुना रस्ता करताना त्यात पूर्वी इलेक्ट्रिक पोल होता तो शिफ्ट केला आणि तो खांब तसाच कट केला त्याचा तारा होता सर त्याच्यात इतके पडले शेवटी परवा खंडूपीनं जाधवाचा होता खंडूला मी सांगितलं ते मशीन आणलं कट केलं ना PWD वाले आले ना कॉन्ट्रॅक्टर आले ह्यांना किती वेळा बोललो असेल अजून खांब आहेत मी तुम्हाला अजून नटबोल्ट आहेत अनेक ठिकाणी बर पलीकडे केतन तुमच्या रस्त्याच्या पलीकडे तिथे एक डांब रस्त्यातच आहे सीतारामच्या पुढे गेल्यानंतर आणि पुढे डांब आहे तुम्ही समक्ष जायचं तिकडून स्पॉट आहे ते तुम्ही आणि त्यांना पण लिखित काय दिले तुम्ही की हा रस्ता पुनर्करून नाही नाही तो नाही उत्तर दिले माझी तक्रार पण आहे माझा अर्ज तुम्हाला सांगतो हा 1398 मी तुम्हाला दाखवतो कशाला हा कुठला आहे 1398 मी अर्ज वाचतो रहिमतपूर शहरात देखील अत्यंत सुमार दर्जाच्या निकृष्ट चौपदरी कामं भ्रष्टाचाराबाबत तक्रार रहिमतपूर नगर आता बघा साहेब मी तुम्हाला तुम्ही म्हणताय ना तक्रार रहिमतपूर नगर परिषद हद्दीतून जाणारा रहिमतपूर या प्राजिमा रस्त्याचे रुंदीकरण काम प्रलंबित आहे सदर रस्त्याचे निकृष्ट काम निकृष्ट झाल्यामुळे तर हा जो 1398चा जो अर्ज आहे त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये संपूर्ण वडूज रस्ता म्हणजे ऍटलिस्ट त्यामध्ये रहिमतपूर नगर परिषद हद्दीतील संपूर्ण रस्ता याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी नुसती रस्ता करून घ्या कारवाई केलेली नाही भ्रष्ट प्रवृत्तींना शासन व्हावं अधिकाऱ्यांना अद्दल घडवणं गरजेचं आहे तुम्ही जबाबदार असाल नसाल मला माहित नाही जे करून घेऊ नाही साहेब तुम्ही कारवाई करा सबक साहेब मिळाला पाहिजे एवढ्या लोक तुमच्यासाठी वेळ काढून घेत आहेत आता जे काही पूर्वी झालं असेल मी आता 2 महिने आलोय तुम्ही मला उत्तर दिल्याप्रमाणे तुम्ही करून घेणार आहात साहेबांनी मान्य केलेलं आहे अनेक वेळा हा जो 1398चा हा माझा अर्ज आहे त्याच्यामध्ये आपण दिलेला आहे की तक्रारीमधील लांबीचे काम संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घेण्यात येत आहे सुरुवात केलाय पुनश्च करून घेण्यात येत आहे पुनश्च म्हणजे साहेब तुमचा पूर्ण होल रस्ता पूर्ण चौपदरीकरण त्याच्यामध्ये जी लांबी सुरुवातीची जास्त तसं नाही आपण पूर्ण हो साहेब खराबच झाला होता तुम्ही करायची गरजच नाही ते तुमच्या निकृष्ट कामानं ते आधीच निसर्गानं उकरून टाकलं होतं तुम्ही काय तो एकदा नाही खराब झाला तिसऱ्यांदा खराब झाला त्या करारीतील संपूर्ण काम म्हणजे रहिमतपूर शहर हद्दीतली सगळी काम आहे साहेब एकाही रस्त्याला केलं नाही खड्डे पडलेत एकदाही मुजवलेले नाही तक्रार आली की तुम्ही उत्तर देण्यासाठी मग काहीतरी दाखवता तसं परवा बाईंनी दिलं की आज तिथं डांबर घेऊन टाकायला लागले उद्या आंदोलन संपलं की तुम्ही परत हे होणार आहे ना तुमच्याकडे सामाजिक दायित्व आहे ना तुम्हाला म्हणजे तुमच्या घरातलं कोणीतरी तिथं दगावल्यानंतरच तुम्हाला त्याच्याबद्दल खंत वाटेल मला दुर्दैवानं बोलावं लागेल
आम्ही दररोज त्या रस्त्यातून जातो, दररोज किती जणांना त्रास झाले, किती जण पडले, किती जणांची डोकी फुटली, किती जण फ्रॅक्चर झाले. तुम्ही हा संपूर्ण जे खराब झाला आता आपण उतरलेलं आहे त्याच्या बाजूचं पण त्याच्या बाजूचं नाही, नगर परिषद हद्दीतील संपूर्ण रस्ता तो पुन्हा साहेब कार्पेट हा तुम्ही तसं दिलेला की कार्पेट आपण खराब जो झालाय खराब झालेला त्याचा मूळ हेतू असा आहे त्या रस्त्यावर त्यांनी माती भरली, माती भरल्यामुळे खड्डे पडतात. साहेब फोटो आहेत माझ्याकडे, थ्रूआउट फोटो. असं करू आपण, मी स्वतः शहानिशा यांना घेऊन म्हणजे काय नक्की आहे आम्ही येतो ना. आणि त्याच्यावर आपण सोल्युशन काढू की चांगलं काढू सोल्युशन आणि चांगलं काम करू. म्हणजे मी 100% तुम्हाला ग्वाही देतो. साहेब आता आमचं म्हणणं आहे की जे आम्ही आमचे अर्ज आहे त्याप्रमाणे काय होते, आज कॉन्ट्रॅक्टर आला दुसरं ते कारण काय सांगतोय मी, जरा थोडं ऑब्झर्वेशन केलं की समजा आपण ते काम करायला आल्यानंतर थोडंसं कुणी अडवलं का नाही तर तेवढं त्यांना ते निमित्त लागतं. तर माझा समजा कारण नसेल तर आम्ही ऍक्शन घेतो. तुम्ही आता जो मुद्दा मांडताय ना तो तुमच्या बचावाचा मांडताय. तुम्ही ह्या उत्तरात मला दुसरा क्लॉज दिला की हा रस्ता करताना काही संबंध आहे नागरिक, तुम्ही निर्माण करणार असाल तर आम्ही कुणी ऑब्जेक्शन द्यायचा आम्हाला अधिकारच नाही ना साहेब. तुम्ही केलं निर्माण तुम्ही उत्तर इतकं बेकायदेशीर दिले. संबंधित रस्त्यावरील नागरिकांशी एकत्रित चर्चा करू, ग्रेड मेंटेन करून करण्यात येईल. त्याच्या पूर्वीचं वाक्य घरकाम पूर्ण झाल्यानंतर त्या तेच वाक्य आहे ना. मला बोलून देणार आहे का तुम्ही? मला बोलून साहेब तुम्ही आतापर्यंत केलंय का? तुम्ही प्रत्येक माझं म्हणणं आहे की तुम्ही आयआरसीच्या नॉर्मप्रमाणे करा ना. आमचं काहीच म्हणणं नाही. आमचं तीच मागणी आहे की आयआरसी इंडियन रोड काँग्रेसच्या तरतुदीप्रमाणे काम तुम्ही करा. 30 तारखेला दुसऱ्या दिवशी JCB आणून उभा केला होता. दुसऱ्या दिवशी नाही, 8व्या दिवशी आमच्याकडे फोटो व्हिडिओ आहे. काम केलं लगेच 2 दिवसातच कोणतरी JCB आणून कुणी ते म्हणजे आमचा नव्हता. आता तुम्ही काम सुरू केलं का? आता मी सांगितलं की त्याने रस्ता लोटला, सगळं गटार टाकले माती 25 ट्रॅक्टर असं. आता उद्या काढून घ्या सर, काय काय पण तुम्ही 3 वर्ष त्रास दिलेलंच आहे लोकांना, असं माझं मत आहे. बरं का, पण मला काय म्हणायचं की तुमची बांधील घ्या, तुम्ही टेंडर घेतलेलं आहे, तुमची जबाबदारी कुठेतरी आहे. एवढे लोक येतात, आंदोलन करतात, आपल्याला पण काहीतरी वाटलं पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की आता तरी सुधारायला पाहिजे तुम्ही, आणि जेणेकरून तुम्ही काम करायलाच पाहिजे 100%. आणि समजा मी यांच्यासमोर सांगतो, जर बघा मी काय त्यांना पाठीशी घालणार नाही, 100% सांगतो. जे काय व्हायचं उद्या, मी काही भिणारा माणूस नाही किंवा काही घाबरणारा माणूस नाही. जर त्यांनी जर करत नसले काम तर 100% आपण यावर त्यांच्यावर ऍक्शन दिली. जर आता कारण समजा, जर तुमचं समजा कारण हे जर चुकीचं त्यांनी मला सांगितलं की अडवतात मुद्दाम, पण अडवलं नाही पब्लिकनं, आणि ते जर काम करत नसले तरी सुद्धा मी यावर वरिष्ठांशी चर्चा करून त्यांचं काय करता येईल किंवा आपल्याला कसं ते तडीस नेता येईल काम चांगल्या प्रकारे, 100% याच्या उपाययोजना किंवा स्वतः मी लक्ष घालेन या कामावर. दुसरं एक काम असं आहे की सातारा रस्त्यातून फटाफट पुढे यायला पडवून तो तिथे तो उडी रस्त्यातून अजून 400-450 मीटर रस्ता आहे, तुला 5 कोटी रुपये पडले. आमचं म्हणणं आहे की तर मध्ये आयलँड आपण डिझाईन केली आहे. तो करूच्या काय झाले, तो रस्ता हॅममधून हॅममध्ये तेवढं काम सोडू द्या, तेवढा रस्ता कोण घ्यायला करायचं आहे. आपल्याला काय झालं, तुमचं पाईपलाईन ऐका ना, तुम्ही बोला, त्याचा स्कोप आपला डांबर होता तर आपण बदलून कॉन्क्रीट करतोय मोठा, तेवढं करून देतो तुम्हाला. 5 कोटी रुपये साहेब त्याला रस्ता पडले, किती 400 मीटरला 400 मीटर रस्ता आहे. त्याला मंजुरी घ्यायला लागते मला वरिष्ठ कॉन्क्रीट रोडची. आपल्याला ते पहिले डांबर मंजूर होतं, पहिली सगळी काम वाढली. आपण सगळं पाहिजे ती मदत केली. गाडी माझी मी घेऊन गेलो, तुम्हाला घेऊन गेलो मी, दादांना फोन केला, आपण क्लिअर सांगतो. साहेब हे बघा तुमचं ते काय करायचं तुम्ही कसा स्प्रे केलाय, हा सिलकोट केलेला, हा स्प्रे आहे कंटिन्यू. साहेब मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, तुमचं नाव चांगलं आहे, मी प्रामाणिक आहे, करून घ्या. आणि मला अपेक्षा हे सिलकोट आहे, हा फोटो कधीचा आहे साहेब?
शक्यतो तुम्हाला सांगतो 3 जानेवारी 24 आहे. माझ्या काळामध्ये. आमचं म्हणणं काय मध्ये ऐका, होतो. आमचं म्हणणं काय त्यांचं आमचं काय वाकडं आहे का तुमचं वाकडं आहे का मोर्चामध्ये वाकडं आहे हा माणूस इतका फसवतो ना आम्ही कंटाळलो माहीत नाही कंटाळलो आम्ही त्याला अक्षरशः मी त्यांना सचिन पाटलांना इतकी विनंती केली की सचिन पाटील कामं करा पण माणसं माझं बोलणं शिवाय देत सचिन आम्हाला. पाटलाशी बोलणं झालं या विषयावर किंवा ज्यावेळी मी आलो ऍक्च्युली तुम्ही बघा 3 नाही म्हटलं तर चालू तरी केलं मी आल्यानंतर थोडंसं चालू केलं त्यांनी 2दा माणसासाठी जागरूक आहेत ना प्रतिष्ठित फुटकावून ठेवते बघा आणि वाटल्यास मी स्वतः काम होत आणि साहेब नाही पण साहेब तुम्ही आला एकदा राऊंड मारा. हे साहेब सिल्कोड आहे का बरोबर म्हणजे ऑनेस्टली बरं का साहेब आता हा डांब आहे बघा हा डांब आहे मी मागच्या 15 दिवसापूर्वी मी स्वतः कटर आणलं का तर माझ्या दारात कुणी मारायला नको त्याच्यावर तारा आलेल्या आहेत. करून घेतो नाही तुझ्यावर सगळ्या गोष्टी साहेब बघा कसं पडलेलं आहे तो तारीख आहे माझ्या फोटोवर मी नाहीतर आम्हाला अधिकार देतो लोकांचे अधिकार आम्हाला देतो. आम्ही करून घेतो ना आमचं ऐकायला सांग सगळं आम्ही त्या पद्धतीने काम करून घेतो चांगलं. हे तुमचं सिल्कोट आहे कसं मग मला सांगा मला सगळ्या रस्त्याला का नाही तुम्ही देणार पूर्ण चुकी वाटतं नवीन आहेत आता 100% करून देतो. 100% माझा विश्वास वेळ द्या थोडा त्यांनी करावं आमचं वाद काही नाही डॉक्टर साहेब त्यामुळे मोदी साहेबांच्या आमचा रोष तसं नाही त्यांचं आम्हाला सहकार्य असतं पण ह्या रस्त्यामध्ये त्यांनी का त्या कॉन्ट्रॅक्टर अधिकारी आम्ही समजा माझी भावना चांगली आहे काम करण्याची परंतु कॉन्ट्रॅक्टरची भावना लागते त्यावेळी काम होतं आणि लोकांचे सहकार्य लागतं या तिन्ही गोष्टी झाल्या तर काम आमचं सहकार्य कॉन्ट्रॅक्टर आहे पण आणू आपण वटणीवर आणू त्यांना करू आपण. हा बघा तुमचा डिपार्टमेंटचा माणूस होता मी ह्यांना बोललो पण होतो की त्यांचा फोटो पण ठेवा. माणूस हा चांगला आहे बरं का त्याच्याबद्दल नाही पण त्यांना त्या तुमचे ठेकेदार तुमचे एवढे मुजोर आहेत साहेब आले पण आपला साहेब वर परिस्थिती अशी आहे की ठेकेदार तुमच्या मुजोर आहे तुमचं चालत नाही त्या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे की रस्त्याचं काम त्या ठिकाणी किरोलीच्या माध्यमातून होतं ते काम निकृष्ट दर्जात झाले ते परत करून आम्हाला त्या ठिकाणी परत काम करून आमची मागणी आहे प्रामुख्याने आणि लवकरात लवकर पावसाच्या ते पूर्ण काम पाहू असं अधिकाऱ्याने आम्हाला लेखी दिले की 2 महिन्यामध्ये ही कामं पूर्ण करून घ्यायची जबाबदारी त्या ठिकाणी किरोलीच्या अधिकाऱ्याने आम्हाला उत्तर दिलं आहे. आज पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर काय काय विषय झाले त्या ठिकाणी 2 ऑक्टोबरला मी गांधी जयंतीनिमित्त उपोषणाला बसलो होतो की ह्या कामाची सगळी चौकशी व्हावी आणि कामं पूर्ण व्हावी 22-23मध्ये त्या कामाची वर्क ऑर्डर निघाली 1 वर्षाचा कार्यकाळ होता त्या कामाचा परंतु आज 3-4.5 वर्ष झाली अजून काम त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही आमची मागणी आहे की त्या ठिकाणी त्या कामामध्ये पैसे उपलब्ध आहेत बजेटरी प्रोव्हिजन असताना कामाची त्या ठिकाणी उशीर का होतोय त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचा दोष असेल परंतु त्या दोषासाठी सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होतोय अनेक अपघात झाले अनेक माणसांचे हातपाय मोडले अनेक खड्डे असतील हे असतील त्यामुळं सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होतोय तो त्रास कमी झाला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वांनी वासुदेव माने काका असतील मी असेल आमचे नगराध्यक्ष आहेत सगळे माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष गावातले प्रमुख नागरिक सातत्याने त्यांची मागणी होती की हे कामाची चौकशी व्हावी हे काम पूर्ण व्हावं शेवटी लोकांच्या भावनेचा आदर करून त्या ठिकाणी आम्ही परवा पत्र दिलं की त्या ठिकाणी जर त्या कामाचं पूर्ण झालं नाही तर आम्ही रस्ता रोको करणार आहे आणि त्यांनी शब्द दिला आहे की 2 महिन्यामध्ये सगळी कामं आम्ही पूर्ण करून देतो 2 महिन्यात आपण वेट करणार काकाश्री आपल्याला काय बोलायचे पोलीस स्टेशनमध्ये आपण काय काय विचारणा केली रहमतपूर परिसरामध्ये जे रहमतपूर शहर हद्दीत जे 2019 पासून जी रस्त्याची कामं झालेली आहेत अपूर्ण अवस्थेत असलेली कामं आणि त्याला क्वालिटी नसल्यामुळं संबंधित ठेकेदारानं जाणीवपूर्वक शासनाचा पैसा मातीत कसा घातला तर त्याचं ज्वलंत उदाहरण रहमतपूरमध्ये झालेल्या रस्त्याची कामं आमची एकच मागणी आहे रहमतपूरमधल्या परिसरातल्या लोकांना या झालेल्या कामाचा पश्चाताप होतोय किंबहुना ही कामं क्वालिटी झाली पाहिजे एवढंच आमचं प्रामाणिक मत आहे मी येऊन 3 महिने झाले त्याच्या अगोदरचा विषय होता सुरुवातही झाली 2-3 दिवसापूर्वी कामाला सुरुवात किंवा त्याच्या अगोदरच सुरुवात झाली आणि गॅप पडला होता
संबंधित ठेकेदारचं थोडं आहे रेकॉर्ड, पण आम्ही त्याच्याशी मी चर्चा केली असता ते म्हणले इथून पुढे मी कंटिन्यू काम करीन. 2 महिन्यात साधारण रस्त्याची जी कामं आहेत त्यांची अपूर्ण ती चांगल्या दर्जाची करून देईन असं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि आमची जबाबदारी ती आहे, आम्ही चांगलं काम करून देऊ. दुसरी गोष्ट जे पुलाचं काम आहे पर्यायी मार्गासाठी आपण परवानगीसाठी कलेक्टर ऑफिसला केलेलं की परवानगी आलं का आपण ते पर्यायी मार्ग लोकांना काढून देऊ आणि ते पुलाचं काम पाडून नवीन पूल करण्यात येईल. किती दिवसात चालू होईल काम? पुलाचं कामाला थोडं लेंदी होऊ शकतं, काही अडचण आल्या तर, कारण बऱ्याच दिवस ते मॅक्झिमम पाऊस बऱ्याच दिवस परवानगी घ्यायचं चाललंय ना, परवानगी दिली कॉन्क्रीटचं काम असतं ना, क्युरिंग वगैरे असतं, पिरियड लागणार आहे. परवानगी मात्र पण घ्यायला पाहिजे अधिकारी. परवानगी मी स्वतः अधिकारी बदलले की पुन्हा चालू होते. बघतील आणि मी स्वतः साहेबांशी कॉन्टॅक्ट करून प्रांत साहेबांशी ते परवानगी आली. आणि तुम्हाला खात्री देऊन सांगतो की हा विषय जी तुमचा प्रलंबित आहे मागचा 100% मी प्रयत्न करणार आणि मला त्यात यश येईल की जेणेकरून तुमचं सगळ्यांचं समाधान होईल. आणि आजपर्यंत तरी घटना कधी घडली नाही माझ्या आयुष्यात, पहिल्यांदा रस्ता रोको झाला असेल ते मागच्या साहेबांचं झालेलं आहे, कधीही घडलेलं नाही. या अगोदरही मी जेई म्हणून इथं काम केलेलं आहे, चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. त्यामुळे इथून पुढेही 3 वर्ष मी तुमची सेवा 100% चांगल्या प्रकारे करेन. आज तालुक्यात माझं तुम्ही रेकॉर्ड घ्या, 80% ह्या तालुक्यातले खड्डे मी स्वतः भरलेले भरून झालेले माहिती. काही ठिकाणी जिथं सामान्य जनतेचा जरी मला फोन आला तरी मी काम करणारा माणूस आहे, 24 तास फोन उचलणारा माणूस आहे, टाळणारा माणूस नाही. तुम्ही कधी काही अडचण आली काम चालू असताना मला 100% सांगा, त्याचं सोल्युशन मी 100% काढणार. काम पूर्ण झाल्यानंतर अवघड होतं तर चालू ह्याच्या स्थितीत मला काही अडचण सांगा, तुमचं जेवढी या परिसरातली कामं आहेत 100% ते पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो. साहेब, 19 नोव्हेंबर 2025चा शासनाचा GR आहे आणि याच्यामध्ये दिलेला आहे 48 तास निदर्शनास आणून दिल्यानंतर 48 तासाच्या आत खड्डे न बुजवल्यास संबंधित जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदाराविरुद्ध शिस्तबद्ध कारवाई करण्यात येईल. आमची विनंती आहे की आत्ता झालेली चूक आहे हे एक मार्गदर्शक उदाहरण होईल सगळ्यांना की संबंधित भले मागचे असतील पण तशी तुम्ही शिफारस तुमचे समकक्ष असतील तुम्ही वरिष्ठांना त्याबद्दल कळवा. असं झालेलं आणि ह्या पद्धतीने कारवाई करण्याची विनंती आणि ठेकेदारावरही शिस्तभंगाची कारवाई करावी. 100%